श्रोते हो, आठवणींचा खेळ. अमृत जाधव यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. श्रोते नमस्कार. एखादी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची झाली की आपण त्याची कुठेतरी नोंद करून ठेवतो. आपल्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं, वहीमध्ये लिहून ठेवतो, किंवा आत्ताच्या काळात तर मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी सेव्ह केल्या जातात. तिथे रिमाइंडर्स लावले जातात. म्हणजे आपल्याला आठवण करून देण्याचं काम हे आपण स्वतःच्या मेंदूऐवजी एका यंत्रावर सोपवत असतो. हा सगळा आठवणींचा खेळ आहे, तो आज आपण उलगडणार आहोत. खरंच आठवणींचा स्मरणशक्तीचा खेळ. लहानपणीचा आपल्याला आठवत असेल की काही वस्तू ठेवल्या जायच्या एका टेबलवरती, त्या वस्तू आपण लक्षात ठेवायच्या आणि काही वेळाने तिथून दुसरीकडे जाऊन आठवून त्या वस्तूंची यादी तयार करायची. अगदी छोटासा सोपा खेळ लहान मुलांसाठी असायचा. मुलं या खेळामध्ये खूप छान रमतात आजही. तर या प्रकारच्या खेळातून पुढे विकसित होत जात आणि त्याचं एक वेगळं क्षेत्र आहे, स्मरणशक्ती विकास क्षेत्र. या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आपण आमंत्रित केलंय अमृत जाधव यांना. अमृत, नमस्कार. नमस्कार खरे मॅम. 2019 साली वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप जी झाली त्याच्यामध्ये भारतातल्या 6 विद्यार्थी स्पर्धकांचे प्रशिक्षक अशी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याचप्रमाणे या स्पर्धांमध्ये अधिकृत परीक्षक म्हणून सुद्धा अमृत जाधव होते. तेव्हापासूनच म्हणजे 2019 पासून अमृतने स्वतःला पूर्णपणे या क्षेत्रामध्ये झोकून दिलं आणि आता लवकरच आपल्या देशामध्ये वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप, जागतिक स्मरणशक्तीची स्पर्धा होणार आहे. म्हणजे अर्थातच त्याचं यजमानपद आपल्याकडे आहे. 13 देशातले 700 स्पर्धक यामध्ये सहभागी होत आहेत आणि या स्पर्धेचं नेतृत्व हे अमृत जाधव करतोय. हा एक तरुण खेळाडू प्रशिक्षक आपल्याकडे आहे आणि प्रशिक्षण कसलं तर स्मरणशक्तीचं. अमृत, मुळात तू IT इंजिनियर, त्यानंतर मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे आणि हे स्मरणशक्तीचं क्षेत्र याकडे कसा वळलास? मुळात हे क्षेत्रच आमच्यासाठी थोडंसं अनोळखी आहे, त्याबद्दल सांग ना. तर मी 9वीमध्ये होतो आणि त्यावेळी वडिलांनी स्मरणशक्तीच्या एका कार्यशाळेमध्ये, बेसिकली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक कार्यशाळा होती आणि तिथे स्मरणशक्ती हा विषय मला कळला. मग तिथून थोडी चटक लागली या विषयाची, पुस्तकं हाताळली आणि खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ते 2012मध्ये. माझी ओळख झाली विक्रांत नारायण चाफेकर यांच्यासोबत. ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी असंख्य असे इन्व्हेन्शन्स केले आहेत, कॉपीराईट्स यांच्या नावाने आहेत आणि यांचे जे टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्सचा वापर जगभरात केला जातो. लक्षात कसं ठेवायचं, सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं, या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. आणि वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप काय असते, नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप काय असते, हात धरून मला त्यांनी त्या चॅम्पियनशिपमध्ये पोचवलं आणि तिथून ही 2012मध्ये चॅम्पियनशिपमध्ये माझी सुरुवात झाली. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला की या सगळ्याचा वापर विद्यार्थी जीवनामध्ये कसा करता येईल. कारण आई शिक्षिका असल्यामुळे, आजोबा माझे शिक्षक, आईचे वडील, इनफॅक्ट वडिलांचे वडील देखील तर थोडी फॅमिली रक्तामध्ये असल्यामुळे कदाचित शिकवायचं हे सतत माझ्या डोक्यामध्ये होतच. आणि हा विषय मला इतका आवडला तर याचा रिसर्च माझ्याकडनं सुरू झाला आणि मग हा चॅम्पियनशिपचा भाग, स्मरणशक्ती एज अ वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप आणि नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप, हा भाग, याच्यात वापरल्या जाणाऱ्या टेक्निक्स, हा अभ्यासामध्ये यांचा वापर कसा केला जाऊ शकतो याचं रिसर्च सुरू झालं आणि मग विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू केलं की अभ्यास सोपा कसा करायचा. म्हणजे मुळात तू स्वतः सुद्धा आपला अभ्यास व्यवस्थित व्हावा आणि शिक्षणामध्ये आपण काहीतरी चांगलं करावं अशा उद्देशाने या विषयाकडे वळला होतास, बरोबर. आणि त्यानंतर हा एक क्रीडा प्रकार सुद्धा होऊ शकतो, हे तुला चाफेकर सरांनी सांगितलं, सुचवलं. तुझी पार्श्वभूमी सांग ना, तू कुठचा आहेस मूळचा? लहानपण माझं घाटकोपर वेस्टच्या झोपडपट्टीमध्ये गेलेलं आहे संपूर्णपणे. कारण वडिलांचा माझा बिझनेस पूर्णपणे ठप्प झाला. आम्ही वेल टू डू होतो, व्यवस्थित फॅमिली होती, पण सगळंच काही नष्ट झालं आणि वी वर ऑन द रोड्स ऑफ मुंबई बेसिकली. तर आजी आजोबांकडे माझं लहानाचा मोठा जे मी झालो होतो घाटकोपर वेस्ट प्रकाश निवास या चाळीमध्ये. सगळं शिक्षणाचं वातावरण असल्यामुळे नेहमी ती एक ओढ असायची की शिकण्यापलीकडे काही गत्यंतर नव्हतं, काही ऑप्शनच नव्हतं. म्हणजे हे लक्षात आलं की आपण शिकलो नाही तर आयुष्यात पुढे काही होऊ नाही शकणार, नाही का? म्हणजे नाहीतर दुसऱ्या मार्गाला जाणारी सुद्धा अनेक मुलं असतात. बरोबर. तर दॅट्स ट्रू. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. आपण पण आयुष्यामध्ये काहीतरी शिकवलं पाहिजे ही जाणीव लहानपणापासूनच होती. त्याचा शोध मी घेत गेलो आणि त्याची उत्तरं हळूहळू मला मिळू लागली. म्हणजे आधी
जसा नॉर्मल एखादा भारतातला प्रोडक्ट असतो तसा मी एक प्रोडक्ट आहे, आधी इंजिनियर आणि मग MBA. बरं, पण म्हणजे इंजिनिअरिंग MBA हे सुद्धा उच्च गुणांसह आणि असं तुझं झालेलं आहे कसं? येस, हो. मी माझं इंजिनिअरिंग KJ सोमय्या कॉलेजमधून पूर्ण केलं. त्यानंतर मी MBA केलं आणि भारतातल्या उच्च सगळ्या कंपनीजमध्ये मी काम करत होतो. हां हां. पण तिथे जे सॅटिस्फॅक्शन होतं ते कदाचित मला मिळत नव्हतं आणि माझा अभ्यास सुरूच होता बरं. की मुलांचं आयुष्य हे कसं सोपं केलं जाऊ शकतं. कारण मी एक असा विद्यार्थी होतो लहानपणी, घरात वीज नव्हती माझ्या, इलेक्ट्रिसिटी अच्छा. नाही, TV नाही की लाईट नाही. म्हणजे आजी माझी केरोसिनचा दिवा मला पेटवून द्यायची आणि त्या दिव्याखाली अभ्यास करणारा मी विद्यार्थी. कधी रस्त्यावर जाऊन स्ट्रीट लाईट खाली बसणं. तर आमच्या घराजवळ एक बँक होती आणि त्या बँकेचा एक प्रचंड मोठा असा वरांडा असायचा आणि मी जेव्हा 9वी-10वीला असं पोचलो तर मी दिवसा अभ्यास नाही करायचो, रात्री जास्त करायचो कारण शांतता असायची. तर मी बँकेच्या सेक्युरिटी गार्डला विचारलं की काका मी इथे बसू का, रात्री अभ्यास करू का? हां. आणि तो म्हणाला हो, तू इथे बसून अभ्यास कर. बरं. आणि मग 10वीचा जो प्रवास त्या बँकेच्या वरांड्यामध्ये बसून अभ्यास करणं, तर असा सगळा तो प्रवास होता. त्यामुळे अभ्यासाची प्रचंड गोडी होतीच. पण म्हणजे एकूण अतिशय खडतर वातावरणात ना, पण आपल्याला शिकायचंय हे निश्चित करून तो ध्यास एक घेऊन तुझी वाटचाल सुरू होती. हो, म्हणजे अभ्यासाप्रती प्रचंड प्रेम होतं. पण तो अभ्यास सोपा कसा होऊ शकतो याची जाणीव करून देणारं कोणीच नव्हतं. तर तो जो प्रवास होता ते पुस्तकांच्या माध्यमातून मला शिकायला मिळालं. विक्रांत नारायण चाफेकर माझे गुरु, त्यांनी मला शिकवलं. हां. आणि मग त्यातून मी एक डिस्कवर केलं की कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना हे सगळं शास्त्र, स्मरणशक्तीचं अभ्यास कसा करायचा हे आपण शिकू शकतो. बरं. आणि तिथून या सगळ्याची सुरुवात माझी झाली. अच्छा. तुझ्या शालेय वयामध्ये म्हणजे इयत्ता 9वीत असताना तू पहिली कार्यशाळा ज्यामध्ये सहभागी झाला होतास, तर तिथेही तंत्र शिकत गेला होतास. पुढे आणखी त्याच्यामध्ये अधिक वाढ होत गेली, म्हणजे आणखी काही काही त्याच्यामध्ये तुला रस निर्माण झाल्यामुळे नव्याने आणखी शिकत गेलास. ही नेमकी तंत्र आहेत काय, कसं लक्षात ठेवायचं? म्हणजे आपण असं म्हणतो की एखाद्याला फोटोजेनिक मेमरी असते, पिक्टोरियल मेमरी असते, की एखादं पाहिलं की त्यांच्या ते ताबडतोब लक्षात राहतं, टिप कागदासारखं ते ठेवतात मेंदूमध्ये स्टोअर करून. बरोबर. तर हे सगळ्यांना शक्य होतं का? सगळ्यांसाठी शक्य आहे का? तर अगदी उत्तर हो आहे. सगळ्यांसाठी ते पॉसिबल आहे. आपण हे एक गोष्ट आपल्याला कळायला हवी की मेमरी इज अ स्किल. आणि स्किल एक अशी गोष्ट आहे की कोणी व्यक्ती ती शिकू शकतो आणि त्याच्यावरती एक मास्टरी मिळवू शकतो. तर मी जेव्हा या गोष्टीकडे इंट्रोड्यूस झालो तर माझी स्मरणशक्ती मला वाटायचं की ॲव्हरेज आहे. हां. टेक्निक्सची प्रॅक्टिस करायला मी सुरुवात केली तर मला असं जाणवलं की आय कॅन मेमराईज मोर. मी जास्त डेटा, इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो आणि सहज पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आता अनफॉर्च्युनेटली होतंय काय की करंट एज्युकेशन सिस्टममध्ये अभ्यास करा असं सांगितलं जातं, अभ्यास कसा करायचा हे शिकवलं जात नाही. आपण म्हणतो की ही 10 प्रश्न उत्तर आहेत, ही पाठांतर करून ये. पण तुम्ही त्या विद्यार्थ्याला हे नाही शिकवलं की ते पाठांतर करायचं कसं. खरं तर पाठांतराचा संस्कार जो आहे तो आपल्याकडे अगदी लहानपणापासून, म्हणजे पर्वचा संध्याकाळच्या म्हणायच्या, हे घराघरातून आपल्याकडे असायचं पूर्वी तरी, की पाढे म्हणा किंवा स्तोत्र म्हणा, की हे कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतं. पण अभ्यासाच्या बाबतीतलं पाठांतर हे इतकं सोपं नाही ना, कारण खूप अभ्यास असतो आणि तेवढंच पाठ करणं शक्य नसतं. आणि म्हणूनच मला वाटतं ही तंत्र लागत असतील. नक्कीच. आणि मी अशाच विद्यार्थ्यांना भेटत असतो ज्यांना चॅलेंजेस असतात की सर मला अभ्यास करायला आवडतो, काहींना आवडतही नाही. पण त्यांना तो रस कसा आणायचा, तो इंटरेस्ट कसा आणायचा, त्याचं जे शास्त्र आहे ते या टेक्निक्समध्ये दडलेलं आहे. ते सिक्रेट जे आहेत ते या टेक्निक्समध्ये इमर्ज्ड आहेत. आणि जेव्हा तो व्यक्ती या टेक्निक शिकतो, आणि मी आता शिकवणार आहे तुम्हाला, जे आता श्रोता आपल्याला ऐकतायत आणि ते कान लावून इंटरेस्टनी समजून घेत आहेत की हा विषय नेमका काय, त्यांना आपण नक्कीच शिकू की गोष्टी सहज पद्धतीने कशा लक्षात ठेवल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ. बरं, तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तर आपण त्याचं नाव विसरतो, त्याचा चेहरा आपण लक्षात ठेवतो. तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये जाता, तुम्ही इंट्रोड्यूस करता एकमेकाला, त्याचं नाव तुम्ही विचारलं आणि तीच व्यक्ती जेव्हा तुम्हाला एखाद्या महिनाभराने दिसते तर आपण म्हणतो याला कुठेतरी बघितलंय मी, पण नाव आठवत नाही. तर चेहरा आठवतो, नाव नाही. बेसिक रिझन हे आहे की तुम्ही चेहरा बघितलात म्हणजे चेहरा जो स्मरणात लक्षात आहे किंवा ब्रेनमध्ये स्टोर्ड आहे, तो चेहरा इट एंटर्ड फ्रॉम युअर आईज, म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून चेहरा ब्रेनमध्ये स्टोर झाला. अगदी बरोबर. तो लक्षात राहिला. नाव जे आहे ते कानाच्या माध्यमातून ब्रेनमध्ये स्टोर झालं. तर नाव हे ऑडिटरी आहे आणि चेहरा हा व्हिज्युअल फॉर्ममध्ये ब्रेनमध्ये स्टोअर केला गेला. यातून एक गोष्ट क्लिअर होते
की जे व्हिज्युअली आपण जे बघतो ते बघून लक्षात ठेवलेल्या गोष्टी जास्त काळ लक्षात राहतात, ऐकलेल्या गोष्टी आपण सहज विसरतो. बरं. हो. राईट. तर याचा वापर कसा करायचा, एक गमतीशीर खेळ खेळूया मॅडम. ठीक आहे. आणि मला वाटतं तुमची स्मरणशक्ती मी टेस्ट करतो. अरे बापरे. आणि जे आपल्याला ऐकतात सगळ्यांचीच. तर मी काही शब्दांची एक यादी देतो. ती यादी प्रत्येक जण तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. मी सुरू करतो. बघूया लक्षात राहतं का आपल्याला. तर पहिलं आहे टूथब्रश, दुसरं आहे हत्ती एलिफंट, तिसरं कॅरेट, चौथं हेवन स्वर्ग, त्याच्यानंतर मोबाईल शॉप. ओके. प्रयत्न करत जा. त्याच्यानंतर आहे घोस्ट भूत. हो. बापरे. बघा, पहिला टूथब्रश सांगितलं. अजून संपलेली नाही आहे. अजून नाही, ती यादी तुझी मोठी असेल. टूथब्रश आहे, हत्ती आहे, हो, मोबाईल फोन आहे, कॅरेट आहे, घोस्ट आहे, व्हेरी गुड. आणखी काहीतरी राहिलं. बरं, तुमच्या काही गोष्टी बरोबर होत्या. सुरुवातीच्या गोष्टी तुम्ही सहज लक्षात ठेवल्यात, याला म्हणतो आपण प्रायमसी इफेक्ट. म्हणजे विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला बसतो तर जेव्हा तो 2 तास अभ्यास करतो तर त्या 2 तासाच्या अभ्यासामधले जे पहिले 20 मिनिट्स असतात त्याला प्रायमसी म्हटलं जातं. त्या काळामध्ये केला गेलेला अभ्यास हा लोकांच्या सहज लक्षात राहतो आणि तो जास्त काळ लक्षात राहतो. कारण त्यावेळेला एकाग्रता अधिक असते. येस. आणि हळूहळू तो जो कव असतो अभ्यासाचा, तो जो इंटरेस्ट असतो तो खाली खाली पडत जातो आणि मग तिथून पुढे दे फाइंड इट डिफिकल्ट टू मेमराईज इन्फॉर्मेशन. तर पहिला 20 मिनिटं इज व्हेरी एसेन्शियल. तुम्ही जर बाहुबली बघितला असेल तर तुम्हाला आठवतं की सुरुवातीमध्ये तो बाहुबली आपल्या खांद्यावरती शिवलिंग घेऊन जातो. तुम्हाला आठवतं. बाहुबलीच्या शेवटी काय झालं तर कटप्पा मामाने बाहुबली को मार दिया. आता इमॅजिन करा जर या कटप्पा मामाने बाहुबलीला मूवीजच्या शेवटी जर मारलं नसतं आणि मध्ये कुठेतरी तासाभराने मारलं असतं तर आपल्या मेंदूने ती इन्फॉर्मेशन जास्त काळ लक्षात ठेवली नसती. आता या डायरेक्टर्सला 2 वर्षानंतर परत बाहुबली 2 काढायचा होता. तर ही क्युरिओसिटी की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, ही क्युरिओसिटी 2 वर्ष सतत लोकांच्या मनामध्ये राहिली आणि बाहुबली 2 बघायला असंख्य लोक तिथे त्या थिएटर पर्यंत पोहोचली. राईट. आता हा जर मामा यांनी जर बाहुबलीला जर शेवटी नसतं मारलं आणि शेवटच्या पिरियडला आपण म्हणतो रिसन्सी इफेक्ट, म्हणजे आपण अभ्यास करत असताना किंवा कोणती इन्फॉर्मेशन पाहत असताना, बघत असताना, वाचत असताना सुरुवातीची काही मिनिटं आणि शेवटची काही मिनिटं ही खूपच क्रुशियल असतात आणि या मिनिटांमध्ये जो काय अभ्यास आपला होतो तो व्यवस्थित पद्धतीने होत राहतो. आणि मधला जो पिरियड असतो त्याला मी डाऊन टाईम म्हणतो. तिथे तुमची ब्रेन काही गॅरंटी घेत नाही की मला कितपत लक्षात राहील. आणि म्हणून जेव्हा ही 5 शब्द मी शेअर केले, 5-6 शब्द शेअर केले, तुम्ही 1, 2, 3 तुम्ही व्यवस्थित सांगितले प्रायमसी इफेक्ट. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही गडबडला, डाऊन टाइम सुरू होतो. राईट. तर मला ती परीक्षाच वाटली माझी. तर आपण परत शब्दांकडे वळूया. तर थँक्यू. इनफॅक्ट प्रायमसी रिसन्सी आपल्या श्रोतांना थोडंसं कळालं. आणि यातून अजून एक गोष्ट मला वाटतं, आता ओघाने हा विषय निघालाय तर मी पुढे मांडतो की मग योग्य वेळ काय, किती वेळ माझ्या मुलाने किंवा मुलीने अभ्यास करायला हवा. तर तासनतास अभ्यास करू नये. रिसर्च काय सांगतो. आता होतं काय, जेव्हा तुमचा मुलगा, तुमचा विद्यार्थी, मुलगी जेव्हा 2 तास अभ्यास करतात, 120 मिनिटं अभ्यास करतात, तर त्यांना जो प्रायमसी आणि रिसन्सी इफेक्ट आहे तो प्रायमसी इफेक्ट त्यांना पहिल्या 20 मिनिटात मिळतो आणि रिसन्सी शेवटच्या 10 मिनिटात मिळतो. म्हणजे 120 मिनिटामध्ये पहिले 20 मिनिटं आणि शेवटचे 10 मिनिटं असे 30 मिनिटं तुम्ही सुंदर अभ्यास केला. पण मधला जो काळ आहे, जो डाऊन टाईम आहे, तो याच्यामध्ये 90 मिनिटाचा आहे. आणि डाऊन टाईम काय म्हणतं की ब्रेन म्हणतो डाऊन टाईम मध्ये बाबा मी गॅरंटी घेत नाही, तू जे वाचन केलंस ते रिकॉल होईलच याची गॅरंटी मी घेत नाही. बरोबर. आता 2 तास अभ्यास केला पण जो फ्रुटफुल अभ्यास होता तो फक्त 30 मिनिटाचा झाला, पहिला 20 आणि शेवटचा 10. सर्वसाधारण जो अभ्यास केलेला असेल तुम्ही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्याच्यावरून अशा निष्कर्षाप्रत तुम्ही पोहोचलेले आहात. हो. आणि म्हणून मुलांना हा जो मधला काळ आहे, डाऊन टाईम ज्याला तुम्ही मगातपासून म्हणताय, तर तो डाऊन टाईम आपल्याला कसा अधिक कार्यक्षमरित्या वापरता येईल, मॅनेज करता येईल. बरं, आता मी त्याच्याकडेच वळतोय. तर आपल्याला एक गोष्ट तर कळली की तासनतास अभ्यास करणं ही योग्य पद्धत नाही. तर रिसर्च काय सांगते, द आयडियल टाइम ऑफ स्टडिंग इज 40 मिनिट्स. बरं. ओके. अजून एक शास्त्र आहे त्याला पोमोडोरो टेक्निक म्हटलं जातं. पोमोडोरोमध्ये फ्रान्सिस्को या व्यक्तीने याचं इन्व्हेंट केली ही गोष्ट. आणि त्यालाही कळलं की आपला मेंदू, आपला ब्रेन साधारण 25 ते 30 मिनिटं हा अलर्ट राहतो आणि
त्या काळामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो त्या पिरियडसाठी, तर तो अभ्यास आपल्याला जास्त काळ लक्षात राहतो. तर मी जनरली पोमोडोरोच्या हिशोबाने 25 मिनिटं, पण मी जनरली सजेस्ट करतो की 40 मिनिटं विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. पोमोडोरो म्हणजे बेसिकली टोमॅटो. आणि अच्छा, हां. फ्रान्सिस्को त्यावेळी त्याचा जो क्लॉक होता तो टोमॅटोच्या आकाराचा होता, म्हणून त्यांनी या टेक्निकचं नाव पोमोडोरो असं दिलं. अच्छा. आणि फ्रान्सिस्को या टेक्निकमध्ये म्हणतो की 25 मिनिट्स अभ्यास करा, 25 मिनिटं अभ्यास करा, त्याच्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या हां. आणि परत 25 मिनिटं अभ्यास करा, परत 5 मिनिटं ब्रेक घ्या आणि परत 25 मिनिटं अभ्यास करा. अच्छा. 3 असे पोमोडोरो केल्यानंतर तुम्ही एक 30 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या आणि परत नेक्स्ट पोमोडोरो सुरू करा. बरं. अच्छा. आता फ्रान्सिस्कोने जे शेअर केलं ते टिपिकली फ्रॉम प्रोडक्टिव्हिटी पर्स्पेक्टिव्ह, हे तुम्ही मी आपण मोठी माणसं वापरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी मला असं कधी कधी वाटतं की 25 मिनिटं इज अ व्हेरी लेस टाइम. तर जेव्हा मी विद्यार्थ्यांवरती जेव्हा विद्यार्थी प्रयोग वगैरे झाला, मी स्वतः केला, तर मला एक आयडियल टाइम जो मला पटला आणि जो योग्य वाटला तो होता 40 मिनिट्स, 40 मिनिटं. आता होतं काय, जेव्हा तुम्ही 40 मिनिटं अभ्यास करता तर पहिला 20 मिनिटं तुम्हाला प्रायमसी इफेक्ट मिळतो, म्हणजे तुमचा पहिला 20 मिनिटाचा अभ्यास नेहमी सुंदर होतो. बरोबर. आणि 40 मिनिटांमध्ये शेवटची 10 मिनिटं हे तुमचं रिसन्सी, म्हणजे शेवटी केलेला अभ्यासही तुम्हाला लक्षात राहतो, कारण तो नुकताच केला असतो ना, त्यामुळे तुम्हाला तो सहज लक्षात राहतो. तर झालं का, या 40 मिनिटांमध्ये डाऊन टाईम झाला फक्त 10 मिनिटं. म्हणजे जेव्हा तुम्ही 120 मिनिटं अभ्यास करता तर डाऊन टाईम असतो 90 मिनिटाचा. जेव्हा तुम्ही 40 मिनिटं अभ्यास करता तो डाऊन टाईम फक्त होतो 10 मिनिटाचा. अच्छा. राईट. आणि या 10 मिनिटांमध्ये पण करायचं काय की पहिल्या 20 मिनिटांमध्ये जो अभ्यास केला त्याचं रिव्हिजन करायचं, उजळणी करायची, आणि परत शेवटच्या 10 मिनिटांमध्ये नवीन जे वाचन करायचं, नवीन मेमोराईज, ते शेवटच्या 10 मिनिटात. आता ऐकणारी काही मंडळी असेही म्हणतील, नाही ओछे 20 मिनिटं कसलं, आमचं तर 10 मिनिटाच्या पुढे लक्षच लागत नाही. असंही घडू शकतं ना, म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा, कारण त्यांची मनं खूप चंचल असतात. बरोबर. तर या मुलांना त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी त्याचं पण काही तंत्र शिकवलं जातं का? हो, नक्कीच. हे जे 40 मिनिटाचा अभ्यास झाल्यानंतर मी रेकमेंड करतो की तुम्ही 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. अभ्यास करणं किंवा स्मरणशक्ती वाढवणं इट्स अ स्किल. ठीक आहे, कौशल्य आहे. तर ते पहिल्याच दिवशी तुम्ही अचीव कराल असं नाही. इट्स अ स्लो बाय स्लो, स्टेप बाय स्टेप, इट्स अ प्रोसेस. राईट. स्लोली अँड स्टेडली इट विल हॅपन. म्हणजे मेंदूला आपल्या ते वळण लावायला लागतं. तर ब्रेक पण तुम्ही जेव्हा घेता, पहिला तुमचा 40 मिनिट्स किंवा 25 मिनिट्सचा पोमोडोरो झाल्यानंतर 5 मिनिटाचा जो ब्रेक घ्याल तो 5च मिनिटाचा घ्या. तो 6 किंवा 7 तुमच्या ब्रेनला कम्फर्टेबल होऊन नका देऊ. एकदा ब्रेन कम्फर्टेबल झाला मग संपलं, मग तुमचा दुसरा पोमोडोरो किंवा दुसरं तुमचं सेशन हे सुरू होणार नाही. बरं, या 5 मिनिटांमध्ये पण काय केलं गेलं पाहिजे? नंबर 1, अभ्यास करत असताना मेक शुअर यू आर सिपिंग वॉटर. तुम्ही पाणी पित राहा. या ब्रेकमध्ये काहीतरी मंच करा. बदामासारखी गोष्ट असेल, अक्रोड असेल, हे मी काही नव्याने सांगायची गरज नाही. राईट. भारतामध्ये तर अजिबातच नाही. हळद आहे, या सगळ्या गोष्टी. व्हिटॅमिन सी ची मात्रा तुम्ही इन्क्रीज करा, म्हणजे लिंबू पाणी वगैरे असेल ते तुम्ही त्या ब्रेकमध्ये प्या. राईट. इन्फिनिटी वॉक नावाची एक गोष्ट असते, म्हणजे 8च्या आकारामध्ये चाला. अच्छा. राईट. आणि ते 2 ते 3 मिनिटं तुम्ही जेव्हा चालता तेव्हा साधारण 1 ते 1.5 मिनिटं तुम्ही क्लॉकवाईज चाला, 1.5 मिनिटं तुम्ही अँटी क्लॉकवाईज चाला. आणि याच्या प्रचंड बेनिफिट्स आहे, म्हणजे राईट फ्रॉम इम्प्रूव्हिंग कॉन्सन्ट्रेशन तर तुमचं फिजिकल फिटनेस, तुमचं अलर्टनेस, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला बेनिफिशियल असते. खूप छान वाटतं हे ऐकायला. म्हणजे ऐकणारे श्रोते आपल्या मुला नातवंडांना नक्कीच हा प्रयोग करून पाहायला सांगतील. हा ब्रेक झाल्यानंतर मग तुम्ही परत तुमची 40 मिनिटं ही सुरू करा. तर अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या गेल्या पाहिजे. जसं माझ्या घरामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला सगळीकडे प्लॅन्स दिसतील. म्हणजे जिथे मी काम करतो, माझं ऑफिसचं टेबल आहे घरामध्ये, तर त्या भिंतीवरती पण मी व्हर्टिकल प्लॅन्ट्स लावलेले. अगदी बाथरूम पासून ते वॉशरूम पासून ते सगळीकडे तुम्हाला प्लॅन्स दिसतील. द रिझन इज, रिसर्च हे सांगतं की जेव्हा तुम्ही प्लॅन्ट्सच्या सोबतीत जास्तीत जास्त काळ राहता किंवा अभ्यास करतानाही जेव्हा ते प्लॅन्ट्स तुमच्या समोर राहतात, हिरवाई ती, येस, तर तुमचा फोकस, तुमचा कॉन्सन्ट्रेशन हा तुम्हाला चांगल्या लेवलला आढळतो. तो इम्प्रूव्ह होतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. मला वाटतं निसर्गामध्ये ऋषीमुनी सुद्धा आपल्या तपश्चर्येला बसत असत, त्यामागचं सुद्धा हेच कारण असू शकेल. तर अगेन कमिंग बॅक की हा इंटरेस्ट किंवा हा फोकस वाढवायचा कसा, तर या टेक्निक्समध्ये ते उत्तर दडलंय. आणि मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की अमृत जाधव आता या प्रकारचा उद्योग करतो आहे, म्हणजे त्याचा पेशा हा शिक्षकी आहे. पण कसलं शिक्षण, तर स्मरणशक्ती विकास हा कसा करता येईल यासाठी त्यांनी स्वतःची संस्था स्थापन केलेली आहे. त्याचे काही पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये, आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा करण्याचं तंत्र
या त्यांच्या कंपनीच्या मार्फत शिकवलं जातं आणि शिवाय काही खेळाडूसुद्धा घडवले जातात. तर आता आपण स्मरणशक्ती या विषयाकडे एक क्रीडा प्रकार म्हणून कसं पाहू शकतो याविषयी अमृत सांगा. तर स्मरणशक्तीचा वर्ल्ड कप, पहिला वर्ल्ड कप म्हणजे वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप, याची सुरुवात झाली 1991 मध्ये. लंडनमध्ये हा वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळला गेला. फक्त इंग्लंडची स्पर्धक त्याच्यामध्ये होते. हा. पण गंमत अशी मॅडम की गेल्या 32 वर्षामध्ये आज 75 देश हा स्पोर्ट्स खेळतात. अच्छा. सुरू झाला एकाच देशातले स्पर्धक, पण आज 75 कंट्रीज. आणि प्रत्येक वर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नॅशनल आणि वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप खेळली जाते. बर. तर याचं स्वरूप मी तुम्हाला सांगतो. या स्पोर्ट्समध्ये टोटल 10 डिसिप्लिन्स आहेत ज्याच्यामध्ये तुमची स्मरणशक्ती, तुमची मेमरी टेस्ट केली जाते. उदाहरणार्थ, एक डिसिप्लिन आहे स्पीड कार्ड्स. आपण जे पत्ते खेळतो 52 पत्ते असतात. हा. ते 52 पत्ते तुम्हाला पिसून दिले जातात. आता पिसल्यानंतर त्याची जी ऑर्डर आहे, इट हॅज गॉन फॉर अ टॉस. आता तुम्हाला माहित नाही पहिला बरोबर. कोणता आणि दुसरा कुठच्याही कोणता. क्रमाने ते पत्ते असतात. आणि आता अमृत बरोबर त्याची पार्टनर इथे आलेली आहे तारा, आणि तिला हे पत्ते मी पिसून दिले आणि 52 पत्ते तिने त्या क्रमाने पिसल्यानंतर ते कसेही झालेले होते ते तिने बघितले, लक्षात ठेवले आणि अवघ्या काही मिनिटातच, खरं म्हणजे Yes. 1 मिनिटभरात तिने मला ते पत्ते पूर्णपणे 52 पत्ते ओळीने सांगितले. खरोखर म्हणजे चमत्कार म्हणावा असं वाटतं. तर अशा तऱ्हेची ही स्पर्धा असते का? हो. हा. तर एक इव्हेंट आहे स्पीड कार्ड्स आणि याचा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे, ऐकून कदाचित शॉक लागेल बऱ्याच लोकांना, इज ओनली 12 सेकंड्स, 12 सेकंड. 12 सेकंदामध्ये 52 पत्ते सांगायचे क्रमाने. म्हणजे कोणीतरी केलेले आहेत हा, एका बरोबर. स्पर्धकाने. तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. बर. जर एका सामान्य व्यक्तीला, ज्या व्यक्तीला ह्या टेक्निक्स माहीत नाही, तर त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला जर तुम्ही हे करायला दिलं तर कदाचित तासनतास लागू शकतात बरोबर. किंवा अशक्य अशी गोष्ट आहे. तर स्पीड कार्ड्स इज वन ऑफ द इव्हेंट्स. शब्द लक्षात ठेवणे, जिथे 5 मिनिटाचा वेळ दिला जातो नॅशनल्समध्ये आणि वर्ल्ड कपमध्ये 15 मिनिटाचा वेळ दिला जातो. आणि तुमच्या हातामध्ये शेकडो शब्दांची यादी असते आणि तुम्हाला ते शब्द आहे त्या क्रमामध्ये, विदाऊट एनी स्पेलिंग एरर्स, विदाऊट एनी चेंजिंग ऑफ द सिक्वेन्स, तुम्हाला ते लक्षात ठेवायचे असतात. हा. लोकांची नावानी चेहरे लक्षात ठेवणे, इमेजेस लक्षात ठेवणे, नंबर्स लक्षात ठेवणे, असे टोटल 10 डिसिप्लिन्स मध्ये तुमची स्मरणशक्ती टेस्ट केली जाते. बर. वर्ल्ड कप हा 3 दिवस चालतो हा. आणि या 3 दिवसामध्ये हे 10 डिसिप्लिन्स खेळले जातात. हा स्पोर्ट 4 कॅटेगरीजमध्ये खेळला जातो. बर. किड्स कॅटेगरी, ज्युनियर्स, अडल्ट्स आणि सिनियर सिटीजन. मला हाच प्रश्न विचारायचा होता की ही स्मरणशक्ती लहान मुलांसाठी ठीक आहे ना, का मोठ्यांसाठी सुद्धा, त्यांच्यासाठी पण ही स्पर्धा आहे? म्हणजे ज्येष्ठ नागरिक सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होतात. हो, अगदी आवर्जून. म्हणजे या वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये एक ज्येष्ठ नागरिक आपले भारतीय आहेत, हेमंत जोशी त्यांचं नाव. ते डायरेक्टर आहेत एका मोठ्या कंपनीचे, बहारेनमध्ये राहतात आणि ते बहारेनवरनं भारतात येत आहेत टू कम्पीट. अच्छा. बर. आणि ते सलग गेली 2 वर्ष ते सिनियर सिटीजन चॅम्पियन आहेत. अरे वा. इनफॅक्ट 2016 मध्ये जेव्हा मी भारतात रिप्रेझेंट करत होतो सिंगापूरमध्ये, त्यावेळी त्या 7 लोकांमध्ये माझे एक विद्यार्थी होते. त्यांनी भारतासाठी गोल्ड मेडल पटकावला 2016च्या वर्ल्ड कपमध्ये. त्यावेळी त्यांचं वय होतं 74. अच्छा. महादेव त्यांचं नाव. म्हणजे आजकाल आपण असं म्हणतो की स्मरणशक्तीपेक्षा विस्मरणशक्ती अधिक होत चाललेली आहे. म्हणजे विस्मरणाचा आजार हा तर फार गंभीर प्रकार आहे, परंतु स्मरणशक्ती अशा प्रकारे वाढवता येऊ शकते आणि ती अमुक एक वयापर्यंत सुद्धा तुमची तशीच राहू शकते. तल्लख बुद्धी आपण ज्याला म्हणतो, येस. तर ती ठेवणं शक्य आहे. विथ प्रॅक्टिस. हा. जर तुम्ही हे शास्त्र शिकून घेतलं आणि त्याची प्रॅक्टिस केली, म्हणजे आज महादेव काका जो स्पीड कार्ड्स जो इव्हेंट आहे, ॲट द एज ऑफ 80 वर्षाचे आहेत ते आता. या वयामध्ये ते 1.5 मिनिटामध्ये पूर्ण डेक ऑफ कार्ड शफल वा. केलेला लक्षात ठेवतात, आहे त्या क्रमामध्ये. खूप मोठी गोष्ट आहे ही. पण मग याच्यामध्ये जे वयोगट आहेत, लहान मुलांसाठी वेगळ्या स्पर्धा आणि मोठ्यांसाठी वेगळ्या, का त्याची काठिण्य पातळी वाढत जाते? मग जो डेटा इन्फॉर्मेशन जे हे स्पर्धक लक्षात ठेवतात, ती इन्फॉर्मेशन सगळ्यांना समान असते. बर. तर जे शब्द दिले जातात ते लहानांना आणि मोठ्यांना सेम शब्द असतात. नंबर्स हे सेम असतात. हिस्टॉरिक आणि फ्युचर डेट्स हे सेम असतात. तर इन्फॉर्मेशन ही सगळ्यांना सेमच लक्षात ठेवायची असते. पण एजच्या हिशोबाने ती कॅटेगरी डिवाइड केली गेलेली आहे. म्हणजे ज्यांची एज, ज्यांचं वय हे 12 पेक्षा खाली आहे, ते किड्समध्ये कम्पीट करतात आणि मग त्या कॅटेगरीमध्ये चॅम्पियन्स क्रिएट होतात. अशा पद्धतीने. आता शब्द लक्षात ठेवणं म्हणजे स्पेलिंग्स त्याची म्हणून दाखवायची असतात का लिहून काढायची असतात? हे सगळे 10 डिसिप्लिन्स ऑन पेपर होतात. अच्छा. तर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन असते ती पेपरवरती दिली जाते. जे शेकडो शब्द आहेत ते तुम्हाला एका पेपरवरती दिले जातात. 100 शब्द जवळ. अजून जास्त मॅडम याचे. कारण 5-5 मिनिटामध्ये लोक सहज 100-150 शब्द लक्षात ठेवतात. अच्छा.
येस. आणि आता वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये तर साधारण मला वाटतं 400 ते 500 शब्द दिले जातील, ते तुम्हाला आहे त्या क्रमामध्ये विद्यार्थी करून दाखवतात. आणि आता मगाशी तुम्ही जी छोटीशी आमची परीक्षा घेतली त्याच्यामध्ये सुद्धा एक शब्द दुसऱ्याशी काही संबंध असलेला असा नसतो, म्हणजे एका विषयातले तुलनेने लक्षात ठेवणं हे सोपं होऊ शकतं, हो. परंतु या प्रकारे आपली स्मरणशक्ती वळवणं हे Yes. खरंच कठीण आहे. हां, आणि नंतर मग 5 मिनिटानंतर त्याला आम्ही मेमरायझेशन शीट असं म्हणतो. ती मेमरायझेशन शीट तुमच्याकडनं काढून घेतली जाते आणि तुम्हाला रिकॉल शीट दिली जाते. बरं. आणि तुम्ही तुमच्या स्मरणातनं आता जे तुम्ही लक्षात ठेवलंय ते तुम्ही रिकॉल करता. बरं, ते रिकॉल करत असताना पण खूप चॅलेंजेस आहेत मॅडम. म्हणजे एका कॉलममध्ये म्हणजे वर्ड्सच्या बाबतीत एका कॉलममध्ये 20 शब्द असतात. हां. आता नेहा मॅम, तुम्ही जर एखादा शब्द चुकलात आणि तुम्ही 20 लिहिले तर तुम्ही किती मार्कांची अपेक्षा करता? 20 मधून तुम्ही 20च्या 20 लिहिलेत बरोबर, एक चुकलेला आहे, तर किती मार्क अपेक्षित आहे तुम्हाला? 19. पण रूल असा आहे की 50% मार्क डिडक्ट केली जातात आणि तुम्ही जरी 20 लिहिले असतील तरी तुम्हाला 10च मिळतात. अच्छा. आता तुम्ही जर दुसरी मिस्टेक केली त्या कॉलममध्ये तर तुम्हाला 18 नाही, तुम्हाला 0 मार्क मिळतात. ओ, बरं. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही, हे त्याच्याही पेक्षा भयंकर आहे. गुणांकन पद्धती अधिक क्लिष्ट आहे. हां. हो, तर तुम्हाला फक्त ते लक्षात नाही ठेवायचं, तर तुम्हाला ते योग्य क्रमात लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही ब्लँक नाही सोडू शकत, तुम्ही चुकू नाही शकत, कारण चुकीला माफी नाही माफी इथे. नाहीये. बरं. हां. आणि अशा पद्धतीचे मार्किंग सिस्टम आहे. तर ते मार्किंग सिस्टम खूपच चॅलेंजिंग आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो इट इज वन ऑफ द टफेस्ट मेंटल चॅलेंज. हां. आणि तू ज्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होतास, नाव आणि चेहरे लक्षात ठेवणं, ती कशा प्रकारची होती ज्याच्यामध्ये तू भारतात दुसरा आलेला होतास? तर आउट ऑफ 10 डिसिप्लिन्स एक डिसिप्लिन आहे लोकांची नावं आणि चेहरे लक्षात ठेवणे. अगेन पेपरवरती खेळला जातो हा स्पोर्ट आणि हा डिसिप्लिन. तर ऑन अ पीस ऑफ पेपर तुम्हाला शेकडो चेहरे आणि नावं दिली जातात. बरं. राईट. फक्त त्यांचा चेहरा असतो, चेहऱ्याखाली त्यांचं पहिलं नाव आणि त्यांचं आडनाव आणि असे हंड्रेड्स ऑफ वर्ड्स आणि त्यांचे चेहरे, नाव आणि चेहरे हे दिले जातात. 5 मिनिटाचा वेळ दिला जातो. 5 मिनिटामध्ये तुम्हाला शक्य तेवढे चेहरे आणि त्यांची नावं लक्षात ठेवायची असतात. 5 मिनिटानंतर तुम्हाला रिकॉल शीट दिली जाते. मेमरायझेशन शीट तुमच्याकडनं काढून घेतली जाते. रिकॉल शीटमध्ये चेहरे शफल केलेले असतात. म्हणजे जो चेहरा पहिल्या पानावरती कुठेतरी होता तो आता कदाचित 3ऱ्या पानावरती असेल, तर तुम्हाला चेहरे ते शोधावे लागतात जे तुम्ही लक्षात ठेवले होते आणि मग त्या चेहऱ्यांवरनं तुम्हाला त्यांची नावं आठवायची असतात. बरं, हे मी कसं करतो? त्याला सिम्पल स्टेप्स आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे फक्त कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनातून नाही, तुम्ही जेव्हा एखाद्याला भेटता किंवा एखाद्या मीटिंगमध्ये जाता तर जनरली मी असं बघतो की पीपल डोंट लिसन टू अंडरस्टँड, पीपल लिसन टू रिॲक्ट. तर आपण जेव्हा एखाद्याला भेटतो, जेव्हा त्याचं नाव विचारतो तर ती फॉर्मॅलिटी म्हणून बऱ्याच वेळेला विचारतो, अरे बाबा तुझं नाव काय? तुम्हाला खरंच काही खूप इंटरेस्ट नसतो. तर तुम्हाला जर लोकांची नावं लक्षात ठेवायची असेल तर तो इंटरेस्ट निर्माण करा. कारण तुम्ही जेव्हा एखाद्याचं नाव लक्षात ठेवता आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवता तर दॅट इज व्हेरी पर्सनल फॉर दॅट पर्सन. आणि म्हणूनच अनेक नेत्यांना सुद्धा ज्या वेळेला आपल्या कार्यकर्त्यांची नावं केव्हाही अनेक वर्षांनंतर आठवतात तेव्हा आश्चर्य वाटतं. येस. जेव्हा एखाद्याशी तुम्ही चर्चा करता तर डोंट talk or listen to react, listen to understand, listen because you are really interested in that person. बरोबर. त्या इंटरेस्टनी तुम्ही त्याचं नाव विचारा. इनफॅक्ट मी म्हणजे कोणत्याही मीटिंगमध्ये जेव्हा एंटर करतो तर म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये असं चाललेलं असतं की या व्यक्तीचं नाव काय, या व्यक्तीचं नाव काय, या व्यक्तीचं नाव काय, या व्यक्तीचं नाव काय. आणि तुम्ही ही टेक्निक वापरा. म्हणजे कुठेही तुम्ही जेव्हा एंटर करता तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड हे चालू द्या की या व्यक्तीचं नाव काय. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एंटर करता आणि जेव्हा तो व्यक्ती त्याचं नाव तुम्हाला सांगतो तुम्हाला ते नाव लक्षात राहतं. पहिली गोष्ट, ही पहिली टिप. आता मी जनरल लाईफबद्दल सांगतोय. कॉम्पिटिशनकडे मी कसं करतो तिथे थोडीशी पद्धत वेगळी आहे, पण रिअल लाईफमध्ये मी कसा वापर करतो. सेकंड, तुम्ही मीटिंग झाली, तुम्ही 4-5 लोकांना त्यांची नावं विचारली, तुम्हाला नावं लक्षात आहेत. एबिंगॉस नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी एक रिसर्च केला. त्या रिसर्चमध्ये असं आढळलं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचता, लिहिता किंवा मेमराईज करता किंवा त्या इन्फॉर्मेशनला तुम्ही एन्काउंटर करता तर साधारण 20 मिनिटामध्ये 20 मिनिट्समध्ये तुम्ही ऑलमोस्ट 40% डेटा विसरता. तुम्ही 60 मिनिट्समध्ये 60% डेटा विसरता आणि तुम्ही साधारण 8 तासामध्ये तुम्ही 70 to 80% इन्फॉर्मेशन विसरलेलं असतं. हे रिसर्च आहे. या रिसर्चला एबिंगॉसच फॉरगेटिंग कर्व असं म्हटलं जातं. इनफॅक्ट तुम्ही लर्निंग कर्व जर तुम्ही ऐकलं असेल, जनरली आपण कॉर्पोरेट्समध्ये याचा वापर करतो, लर्निंग कर्व. त्याच्या मागे पण हाच व्यक्ती आहे. लर्निंग कर्व मागे एबिंगॉसनीच फॉरगेटिंग कर्व इंट्रोड्यूस केला आणि त्यांनी जगाला
पटवून दिलं आणि दाखवून दिलं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही इन्फॉर्मेशन लूज करता. 20 मिनिटामध्ये साधारण तुम्ही 30-40% इन्फॉर्मेशन लूज करता. म्हणजे काय, तुम्ही जर 10 लोकांची नावं विचारली असतील तर 20 मिनिटानंतर तुम्हाला फक्त 5 ते 6च आठवतील. तासाभरानंतर तुम्हाला 3 ते 4च आठवतील. तर तुमची काय जबाबदारी आता या मीटिंगमधून, म्हणजे मी या स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर, राईट, मी आज ज्या लोकांना इथे या परिसरात भेटलो, तर ऑन माय वे बॅक होम मी गाडीमध्ये बसल्यानंतर मी आता रिकॉल करेन, मी माझं रिव्हिजन सुरू करेल, उजळणी सुरू करेल अच्छा. की मी कोणाला भेटलो, त्यांची नावं काय. कारण मला माहिती आहे की मी जर आत्ता उजळणी केली नाही 20 मिनिटामध्ये तर मी साधारण 30-40% विसरणार आहे, पुसलं जाणार ते. पुसलं जाईल. आणि मी जर 60 मिनिट्समध्ये उजळणी केली नाही तर माझं 60-70% माझं इन्फॉर्मेशन गेलेली असेल. तर मला जर तुमच्यासोबत रिलेशन चांगलं टिकवायचं असेल, तुम्ही जर मला 6 महिन्यानंतर जर परत भेटलात तर मी तुम्हाला शुकशुक करून हाक न मारावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी तुम्हाला म्हणावं, नेहा खरे मॅम तुम्ही कशा आहात. आणि जेव्हा मी हे म्हणेल तुम्हाला खरंच वाटेल अमृत म्हणजे त्याला प्रामाणिकपणे आपुलकी आहे माझ्याबद्दल आणि म्हणून तो लक्षात येस, ठेवून आणि एक विचारतो. छान रिलेशन आपलं तयार अगदी, होईल. बरोबर. तर नाव हे प्रत्येकासाठी जवळचं असतं. तर रिव्हिजन विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. शाळेमध्ये जातो आणि तो विषय शिक्षक जे आहे ते शिकवतात, उत्कृष्ट पद्धतीने शिकवतात, आणि विद्यार्थी तो शिकून घरी येतो, त्याला आवडतो तो विषय. पण आता होतं काय, ज्याचं पाठांतर जे शिकला त्याचं तो उजळणी करत नाही, आणि एका आठवड्यानंतर जेव्हा तो परत ते पुस्तक उचलतो त्याला ते शून्यापासून सुरू करावं लागतं. बरोबर, पुन्हा नव्याने. म्हणून काय करा की आज जे शिकवलं, हा. ठीक आहे, तर झोपण्यापूर्वी त्याची एक उजळणी करा की या बाईंनी आज इतिहासामध्ये काय मला शिकवलं. आणि ती उजळणी काही अगदी वट टू वट करायची गरज नाही. हा. आजच शिकवलेली गोष्ट आजच त्याचं रिव्हिजन केलं तर ते रिव्हिजन तुमचं पटकन होईल. म्हणजे जर मीटिंग मधून बाहेर निघाल्यानंतर मी जर लगेच गाडीमध्ये जर मी रिव्हिजन केलं तर मला 10च्या 10 नावं आठवतील. पण मी ही उजळणी जर उद्या केली तर मला साधारण 1-2च नावं आठवतील. म्हणजे अभ्यासामध्ये शिकणं, पहिली गोष्ट म्हणजे ऐकणं, एक चांगला श्रोता असणं, जे रेडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही म्हणतो की बी अ गुड लिसनर, एक चांगला श्रोता असणं हे खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण लक्ष देऊन ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं. हा पहिला भाग झाला. त्यानंतर त्याची उजळणी करणं, रिव्हिजन करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं, बरोबर. जे अभ्यासात सुद्धा कामी येतं. स्मरणशक्ती चांगली आपली राहावी स्मरणशक्तीच्या ज्या स्पर्धा होणार आहेत तर त्या ठिकाणी फुल सन्नाटा असतो का, की कसं असतं वातावरण? हो, म्हणजे क्रिकेट वगैरे जेव्हा आपण बघतो तर चिअर लीडर्स, गोंगाट असा काही प्रकार नसतो. इट्स अ मेंटल स्पोर्ट. म्हणजे तिथे तुम्ही विचार करा की जर 12 सेकंदामध्ये किंवा 20 सेकंदात 30 सेकंदात एखादा व्यक्ती जर शफल डेक लक्षात ठेवत असेल तर त्याला लागणारी जी एकाग्रता आहे ती किती वरच्या खूपच पातळीची? वरच्या लेवलची आहे. त्यामुळे गोंगाट नॉट अलाउड, तुमचे फोन्स इनसाइड नॉट अलाउड, तुम्ही कोणाशी बोलणं नॉट अलाउड, पिन ड्रॉप सायलन्स हे असं एक वातावरण असतं. त्यामुळे आम्ही जनरली जे स्पेक्टेटर्स असतात त्यांना आम्ही अलाउ करत नाही इनसाइड द कॉम्पिटिशन हॉल. जेव्हा सेरिमनी वगैरे होते, जेव्हा 3rd डेला विनर्स डिक्लेअर केले जातात, तिथे आम्ही काही विद्यार्थ्यांचे, कॉम्पिटिटर्सचे, त्याला आम्ही मेमरी ॲथलीट्स म्हणतो बरं का. बरं. मेमरी ॲथलीट्सचे अच्छा. परफॉर्मन्स त्यांना लाईव्ह आम्ही दाखवतो, अरे वा, जेणेकरून हां. स्पेक्टेटर्सला कळतं, जे डिग्निटरीज येतात त्यांनाही कळतं की इथे नेमकं काय झालं, राईट. आणि अशा पद्धतीचं ते एक वातावरण असतं. स्मरणशक्तीचा हा खेळ याच्याविषयी बोलत असताना एक गंभीर आजार आपल्याकडे आहे विस्मरणाचा, तो म्हणजे डिमेन्शिया, अल्झायमर. तर हे आजार होऊ नये म्हणून या प्रकारच्या व्यायामाचा, मेंदूसाठीचे जे हे वेगवेगळे खेळ आहेत त्याचा उपयोग होऊ शकतो का? याचा काही अभ्यास झालाय का? हो मॅडम. डेव्हिड स्नोडन नावाची व्यक्ती आहे केंटकी युनिव्हर्सिटीमधली, आणि त्यांनी एक रिसर्च केला. त्या रिसर्चचं नाव आहे द नन स्टडी. स्कूल सिस्टर ऑफ नॉटरडॅममधल्या या नन्सवरती त्यांनी एक स्टडी केला. बरं का केला? कारण या ज्या नन्स होत्या त्या वयाच्या 100 किंवा 110 वर्षापर्यंत देवर अलाइव्ह, जिवंत होत्या, फक्त जिवंत नव्हत्या. तर त्यांना हे आढळलं की त्यांना डिमेन्शिया किंवा विसरणं हे आजारच नव्हते. आणि आपण आजच्या काळात बघतो की 70-80 मध्ये, 50-60 मध्ये देखील लोक विसरायला लागली. तर असं का होतंय की या नन्स एवढ्या ऍक्टिव्ह का आहेत, त्या विसरत का नाही आहेत, त्यांना डिमेन्शिया वगैरे हे प्रॉब्लेम का नाही आहेत? बरं, यांचे आफ्टर दॅट डेथ त्यांचे ब्रेन्स पण त्यांना डोनेट केले गेले. अच्छा. आणि या व्यक्तीने त्यांची लाईफ स्टडी पण केली, त्यांचं आयुष्य त्यांनी स्टडी केलं. त्यांच्या लक्षात असं आलं की दीज नन्स दे हॅड स्ट्रॉंग न्यूरल कनेक्शन्स. आणि याच्या मागचं कारण म्हणजे दे प्रॅक्टिस्ड मेमरी एक्सरसाइजेस लिटरली एव्हरी सिंगल डे. अच्छा. म्हणजे पझल्स करणं, कोडी सोडवणं, डिबेट्स करणं, वाचन करणं, लिहिणं, जर्नल्स मेंटेन करणं, अशा पद्धतीच्या ज्या मेंटल चॅलेंजेस जे आहेत किंवा मेंटली चॅलेंजिंग जे गेम्स होते
किंवा जे कामं होती ते एव्हरी सिंगल डे या नन्स विदाऊट फेल ते प्रॅक्टिस करत होते. अरे वा. तर सांगायचं असं की इफ यू चॅलेंज युअर ब्रेन मेंटली एव्हरी सिंगल डे तर तुम्हीही या आजारांपासून लांब राहू शकता. बर. तर यू कॅन इन्व्हॉल्व, म्हणजे मेमरी स्पोर्ट्स एक अफलातून अशी गोष्ट आहे, जर तुम्ही इन्व्हॉल्व झाला तर तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब राहू शकता, कारण तुमचा ब्रेन नेहमीच चॅलेंज्ड असेल. खूप छान. नंतर याच सगळ्या विषयाचे वेगवेगळे खेळ घेतले जातात, क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात आणि आता लवकरच आपल्या देशामध्येही अशा प्रकारची स्पर्धा होणार आहे. तर याचं आयोजन त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना. ही खूपच आपल्या देशासाठी अभिमानास्पद बाब आहे, कारण गेली 32 वर्ष हा स्पोर्ट ग्लोबली खेळला जातो. रिसेंटली 2019मध्ये तो वर्ल्ड कप चायनामध्ये झाला स्मरणशक्तीचा, मग त्याआधी सिंगापूर, इंडोनेशिया अशा विविध देशांमध्ये झाला. 32 वर्षामध्ये भारताला कधीही अपॉर्च्युनिटी, संधी मिळाली नाही टू होस्ट द वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप. तर स्मरणशक्तीच्या या क्षेत्रामध्ये, मेमरी स्पोर्ट्समध्ये भारत पहिल्यांदा हा वर्ल्ड कप होस्ट करतोय. त्यासाठी सगळ्यांचंच अभिनंदन. यावर्षीचा वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप 24, 25, 26 नोव्हेंबरला होत आहे. सिडको एक्झिबिशन सेंटर या वाशीमध्ये या स्थळी हा वर्ल्ड कप होतोय आणि साधारण 13 देश आणि 13 देशातले साधारण 700पेक्षा अधिक स्पर्धक याच्यामध्ये भाग घेत आहेत. वा, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कदाचित असंही असेल की त्यांच्या देशांमध्ये सुद्धा निवड प्रक्रिया याच्यासाठी काही असते की कसे येणार आहेत हे स्पर्धक? हो, जेव्हा याचे रजिस्ट्रेशन ओपन होतात, ते जे टॉपचे प्लेयर्स असतात त्यांना आधी संधी दिली जाते टू रजिस्टर फॉर दिस वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप. प्रत्येक देशाला संधी दिली जाते आणि साधारण 150 सीट्स रिझर्व्ड असतात फॉर द टॉप मेमरी ॲथलीट्स. त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या सीट्स असतात ते न्यू कमर्स, त्याला आम्ही अमॅच्युअर्स म्हणतो, जे पहिल्यांदा भाग घेतात त्यांच्यासाठी ओपन असतात आणि मग तेही त्याच्यामध्ये भाग घेतात. अशा पद्धतीने आज 13 देश भारतात 24, 25, 26 नोव्हेंबरला असतील. राईट फ्रॉम जर्मनी, डेन्मार्क, जपान, व्हिएतनाम, इराक, अझरबैजान अशा विविध देशातनं आपले रेफरीज, मोरोक्को, ऑस्ट्रियावरनं रेफरीज येत आहेत याच्यासाठी. आणि ऑफकोर्स इंडिया, भारत याच्यामध्ये तर प्रामुख्याने असेलच. आणि इतक्या सगळ्या स्मरणशक्ती तल्लख असलेल्या अशा मंडळींचं हे एका परीने संमेलन म्हणायला हवं, की त्यांच्यामध्ये सुद्धा एक विचारांची देवघेव किंवा तंत्र ह्याच्यातलं जे आहे ते सुद्धा एकमेकांना सांगणं, शिकवणं, एकमेकांकडनं काही गोष्टी आत्मसात करणं हे घडेल यातून, नाही का? नक्कीच. इनफॅक्ट आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपले रिलेशन जे आहेत या देशांसोबत ते सुधारतील, कारण या चॅम्पियनशिपवरती सगळ्यांचीच नजर आहे. इथे जे काही घडेल फक्त भारत देशापर्यंत नाही तर विविध देशांमध्ये बातम्यांच्या माध्यमातून त्याचे जी प्रसारण आहे, ती न्यूज आहे, ती प्रत्येक देशामध्ये पसरणार आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्या सगळ्यांवरती एक जबाबदारी आहे या वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपची, की आपण किती सुंदर पद्धतीने हा वर्ल्ड कप निभावतो. कारण मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये भारताला नेहमी प्राधान्य दिलं जावं आणि लोकांना वाटलं पाहिजे की नाही, जर वर्ल्ड कप कहीं पे हुआ था तो इंडिया में हुआ था. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा मेमोरेबल, अविस्मरणीय असा हा खेळ आपल्याकडे झाला पाहिजे. यासाठी अमृत, तुमची संपूर्ण टीम कार्यरत आहे. हा अशा प्रकारचा एक व्यवसाय होऊ शकतो आणि त्यात यश मिळू शकतं हे तुम्ही प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे. तर या व्यावसायिक दृष्टिकोनाविषयी आम्हाला थोडं सांगा ना. चॅलेंजेस तर भरपूर होते यामध्येही. हा, कारण आपल्याकडे हे नवीन आहे पूर्णपणे. म्हणजे आई वडिलांचं तर साफ मत होतं की काय, म्हणजे डोक्यावर पडलंय की काय आमचं पोरगं, इंजिनिअरिंग झालंय, याचं MBA झालंय आणि हा असा का वागतोय आणि हे काय करायला लागलाय. आता कुठे त्यांना कळायला लागलं की यांनी जे केलं ते योग्य केलं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी साथ जी मला मिळाली ती माझ्या बायकोची. अगदी तिचं जे फ्रीडम होतं 2019मध्ये जेव्हा मी हे सगळं सोडून याचा व्यवसाय हे सुरू करायचा जेव्हा हा निर्णय घेतला, एक लहान मुलगा आहे आणि लग्न झालं होतं, सगळं काही होतं आणि अशा परिस्थितीमध्ये डिसिजन घेणं, एवढा स्टेबल जॉब सोडणं, लाखो रुपयांची नोकरी सोडणं, तर दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. पण तिने, माझी वाईफ, शी इज व्हेटनरी सर्जन आहे आणि तीही युनिक कामं करते आणि तिला माझं काम तितक्याच ताकदीने तिला असं वाटतं की मीही केलं पाहिजे काहीतरी नवीन, आणि तिची साथ होती आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. या प्रोसेसमध्ये माझी ओळख, आज आपण ज्या व्यक्तीला भेटलो, तारा, त्यांनी जे तुम्हाला शफल्ड कार्ड्स मेमराईज करून दाखवले, त्यांचे हजबंड राकेश आणि प्रणित गायकवाड, ही आमची चौघांची एक कोर टीम आहे. आणि वी हॅव अनदर व्हेरी बिग टीम जे काळजी घेतात विद्यार्थ्यांची. आमचे ट्रेनर्स आहेत, आमची बॅकएंड टीम आहे. आणि मग शाळांमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारच्या कार्यशाळा घेता की कसं? हो, आपण 2 पद्धतीने हा उपक्रम राबवतो. एक म्हणजे थ्रू स्कूल्स. आपण स्कूलसोबत टायअप करतो, त्यांच्या विद्यार्थ्यांना ट्रेन करतो, त्यांना अभ्यासाच्या माध्यमातून आधी घडवतो की अभ्यास नेमका कसा करायचा, आणि त्यातून जे विद्यार्थी त्यांना अजून जेव्हा इंटरेस्ट वाढतो या सगळ्यामध्ये, तर त्यांना आपण नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप, हळूहळू इंटरनॅशनल आणि वर्ल्ड कप कडे यांचा प्रवास सुरू होतो. वा,
हे खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान वाटतंय ऐकायला. पण तू म्हणालास तसं आईवडिलांना आधी वाटलं असेल खरंच हे काय स्मरणशक्तीचं नवं वेड याच्या डोक्यात शिरलं. हो हो म्हणजे खूळ वाटलं असेल ते खूळच त्यांना. वाटलं त्यांना. हां, परंतु याच्यामध्ये एक व्यवस्थित व्यवसाय होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे पुढची बुद्धिमान मुलं घडवण्यासाठी याची मदत सुद्धा होऊ शकते, हे यातून लक्षात येतं. आणि आता हे जे इतकं मोठं आयोजन तुम्ही हाती घेतलेलं आहे तुमच्या सगळ्या टीमने, तर अमृत या वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपसाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. इथे आलात, आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात अमृत जाधव यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.